Welcome, a standard student. General science we see in this subject. The unit is a current, electricity, and magnetism, in which we see some of the objects which are also present in an atom. And this atom is also presents the two particles. One is a positive particles and the second is a negative one particle. What is the meaning of a positive particles and the negative particles? These two particles are also present in it. We have to now study in this the chapter and their working and how much we have to use this the current, electricity, and magnetism. Now we see this the chapter in which the fourth of it, the what is an atom and which the positively charged particles as a protons are present in it. Also the negative charged particles are also present, and it is called as a electrons which are present into that atom. Now we see in this chapter that is what is the meaning of that. The electrical charges will be felt in that object around us. What will happen if a glass rod is rubbed on the silk cloth? How do objects get charged? What are the static and moving charges? म्हणजे काय अर्थ याचा झाला, स्थिर विद्युत प्रभार कोणता आहे आणि त्याचप्रमाणे प्रवाही असणारा विद्युत प्रभार कोणता आहे, या दोन घटकांचा वापर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू दी अदर. जे प्रवाही आहेत विद्युत घटक किंवा विद्युत प्रभार ते काय आहेत, प्रवाही का आहेत तर ते आहेत ऋण प्रभारित असल्यामुळं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या जाऊ शकतात. कॅन धिस निगेटिव्हली charge be made to flow? Can electricity be made to flow like water flowing from the higher to the lower level? जेव्हा आपण धरणातलं पाणी पाहतो, आता सगळीकडे धरण भरलेले आहे. जेव्हा धरणातलं पाणी ओव्हरफ्लो होतो त्यावेळेस ते वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे वाहतं. म्हणजेच पाण्याची प्रवाहित होण्याची दिशा वरच्या दिशेकडून वरून खालच्या दिशेकडे असते. त्याचप्रमाणे धनप्रभार आणि ऋणप्रभार यामुळे देखील दिसून येतं आपल्याला. धन हे कसे आहे तर स्थिर असणारा प्रभार आहे आणि ऋणप्रभार हा प्रवाहित असणारा प्रभार आहे. You have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. We get current, electricity when the electron in an electrical conductor are made to flow. यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर करंट, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच थोडक्यात धारा विद्युत एक जे आहे हा घटक. या धारा विद्युत म्हणजे काय, जे आपण घरगुती वापरामध्ये सर्व पाहतो की विजेचा प्रवाह हा येतो आपल्या घरापर्यंत मीटरच्या मार्फत आपण घेतो आणि काही उपकरण त्यावर आपण चालवतो. यामध्ये करंट, इलेक्ट्रिसिटी आपण पाहणार आहोत. लार्ज करंट फ्लोज वेन लाइटनिंग टेक्स प्लेस फ्रॉम ए क्लाउड टू द ग्राउंड. वीज जेव्हा कडाडते किंवा वीज ज्यावेळेस कोसळते त्यावेळेस ती जास्त स्वरूपाचा ऊर्जेचा लोड हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते. हा ज्यावेळेस लोळ येतो त्यावेळेस पृथ्वी ही ऋणप्रभारित आहे, त्यामुळे धनप्रभारित असणारा स्थिर विद्युत प्रभार हा जमिनीकडे आकर्षिला जातो. While sensation is felt by us due to the microscopically small current flowing to the brain. जेव्हा आपल्याला संवेदना प्राप्त होतात एखाद्या घटकाच्या मार्फत, समजा डास चावत असेल किंवा एखादा घटक आपल्याला स्पर्श करत असेल तर त्यावेळेस त्याच्या संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यावेळेस घडून येतं चेतातंतूंच्या द्वारे, चेतापेशींच्या द्वारे, त्यावेळेस देखील आपल्याला एक प्रकारची मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट टू द ब्रेन ही क्रिया क्षणार्धात घडून येते. यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. या सर्व घटकांच्या द्वारे आपण विद्युत प्रवाह हा कसा प्रवाहित होतो हे आपण पाहत आहोत. इन अन इलेक्ट्रिक सेल ऑफ ए रेडिओ और इन ए कार बॅटरी करंट इज प्रोड्यूस्ड बाय फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल दुसरं आपण पाहणार आहोत विद्युत प्रभार. मग विद्युत स्थितिक विभव हे कशाला म्हटलं जातं? Water or a liquid flows from a higher level to the lower level.
Heat always flow from a body at higher temperature to the body at a lower temperature. ज्या स्वरूपात आपण पाहतो काही घटकांच्या मध्ये की जेव्हा विद्युत प्रवाहाच्या बाबतीत प्रवाह वाहतो तर तो कशा स्वरूपात वाहतो जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाच्या बाबतीत वाहताना आपल्याला दिसून येतो म्हणजेच हीट always flow from a body at higher temperature to a body at lower temperature. Similarly, there is a tendency of a positively charged to flow from a point of higher electric level to a point of lower electric level. This electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. म्हणजे दुसऱ्या अर्थाने याला काय म्हटलं जातं जेव्हा एखाद्या घटकाकडून आपण पाहतो की पाणी असेल किंवा द्रव पदार्थ असेल आपण एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओततो त्यावेळेस ते ओतण्यासाठी जे भांडं आपण घेतो ते वरच्या दिशेने असतं वरती धरलं जातं आणि ज्यामध्ये आपल्याला द्रव ओतायचा असेल ते भांडं खाली धरतो म्हणजेच उंच पातळीवरून खालील पातळीकडे आपल्याला ते द्रव पदार्थ किंवा ते पाणी वाहण्याची क्रिया घडून आणावी लागते विद्युत पातळीच्या बिंदूंपर्यंत वाहण्याचे असते म्हणजे ज्यामधील असणाऱ्या विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हटलं जातं म्हणजे ह्यामधील असणारा विभव या विभवातील असणाऱ्या पातळीतील बदल हा जर आपण फरकाच्या द्वारे जर पाहिला किंवा अंतराच्या द्वारे जर पाहिला तर त्याला पुढे आपल्याला एक नवीन डेफिनेशन सांगावे लागेल ती आहे विभवांतर विभवाच्या पातळीतील असलेल्या फरकाला विभवांतर असे आपण म्हणू तर पुढचा घटक आहे त्यामध्ये सांगितलेला आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स सिमिलर टू द हायेस्ट ऑफ ए वॉटरफॉल द टेम्परेचर डिफरन्स ऑफ hot and cold bodies the difference between the potential of 2 points that is potential difference is interesting to us हा जो विभवांतर निर्माण होतो हे विभवांतरावरच आपल्याला पुढच्या घटकांची माहिती सविस्तर पाहता येऊ शकेल आता पुढचा घटक काय पाहता आपल्याला यामध्ये आपल्याला दिलेले आहे तर इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला या ठिकाणी दर्शवलेलं आहे या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपल्याला तारेची जोडणी दाखवलेली आहे जे आपल्या कंडक्टिंग वायर्स आपण ज्याला म्हणतो त्याद्वारे आपल्याला या ठिकाणी बल एक जोडलेला दिसतोय आणि या ठिकाणी की जे आहे ही की देखील आपल्याला दिसते आणि या ठिकाणी एक बॅटरी लावलेली जेणेकरून त्यातून जाणारा विद्युत प्रवाह आपल्याला कशा स्वरूपाचा दिसेल आता या ठिकाणी काय सांगितले पहा तर ज्यावेळेस आपण तांब्याची तार घेतो जोडणी करता टेक ए कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर ए यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला ज्यावेळेस सर्किट आपण जोडू त्यामध्ये फक्त काय दाखवलेले आहे बल आपण जोडलेला आहे तारांची ही जी टोकं दिसतात त्या टोकांच्या दरम्यान आपण एक बल जोडलेला आहे त्यानंतर नो करंट इज सीन फ्लो इन ए बल यामध्ये काय दिसतंय तर एक कोणत्याही स्वरूपाचा जो बल आहे तो बल आपण ह्या कंडक्टिंग वायर्स मध्ये जोडलेला आहे नाव कनेक्ट इन द सेम सर्किट 1.5 व्होल्ट ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन द फिगर बी दुसऱ्या सर्किटमध्ये आपल्याला काय दिसतंय तर एक या ठिकाणी बॅटरी लावलेली दिसते बॅटरी काय आहे तर ड्राय सेल म्हणून आहे ती आपल्याला एका कोरडा विद्युत गट जो असतो त्यातून आपल्याला विभवांतर किती मिळू शकतं 1.5 व्होल्ट पर्यंत आपल्याला एक कोरड्या विद्युत घटातून विभवांतर मिळू शकतं मग अशा स्वरूपाचा बल आपण बलाच्या सहाय्याने जर या ठिकाणी विद्युत घट जर जोडला now it will be realized from glowing of the bulb that a current is flowing in the circuit जेव्हा या स्वरूपाचे कनेक्शन आपण ज्यावेळेस जोडू त्यावेळेस की जर आपण जोडलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला करंट म्हणजे विद्युत धारा वाहताना दिसू शकते ती वाहण्याची दिशा कशी बाणाच्या द्वारे दाखवलेली आपल्याला या दिशेने आपल्याला करंट जातो आणि त्यावेळेस बल हा प्रज्वलित झालेला दिसतो आणि ह्यामध्ये नंतर ते करंट वाहन सर्किट पूर्ण होतं this flow from a negative terminal of a cell to the positive terminal of the cell and this the conventional current flow in the positive direction opposite direction and is shown in the figure by a sign of an arrow we will learn about an electrical circuit later in this chapter there is a no current as there is a no potential difference in the absence of any cell current starts flowing in the circuit as shown in the potential difference is applied
Unit of a potential difference in SI system is a whole. While will we learn about it in a next chapter. पुढच्या घटकामध्ये आपल्याला ह्यातील असणाऱ्या करंटच्या द्वारे निर्माण होणाऱ्या घटकाच्या द्वारे कनेक्शन कसे असतील, इलेक्ट्रिसिटी काय मानलं जातं आपण पाहणार आहोत. पुढे पहा आता काय दिलंय बा, यामध्ये आपल्याला एक सांगितलंय हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम ए पाईप. म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस आपण पाईप जो जोडलेला असेल आपल्या मोटरला आणि त्यातून पाणी जर घ्यायचं झालं तर त्यावेळेस त्या मोटारीच्या पाईपला जोडल्यानंतर त्या मोटारीतून निघणारं पाणी हे आपल्याला किती प्रमाणात मिळू शकतं हे जर आपण काढायचं झालं तर त्यावेळेस आपल्याला वेळेचा विचार करावा लागतो. पाईपचा डायमीटर किती आहे त्याचा देखील विचार करावा लागतो. We can find it from a amount of water liters coming out from a specific time or period. How can who how then it is electric current measures. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जेव्हा आपण पाईपाच्या द्वारे पाणी बाहेर काढतो त्यावेळेस एका सेकंदामध्ये पाणी किती लिटर मध्ये मिळालेलं आहे त्यावरून त्या ठिकाणी होणारा फ्लो, त्या पाण्याचा फ्लो याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. We have seen that the electric current is produced due to the flow of charged particles. Electrical charge flowing through a wire in 1 second can be called as a unit current. या स्वरूपावरून जसं आपण पाण्याचं उदाहरण पाहिलं त्याच पाण्याच्या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला एखाद्या वायरमधून कंडक्टिंग वायर्समधून जेव्हा करंट पास होतो तर तो करंट एका सेकंदामध्ये किती प्रमाणात इलेक्ट्रिक चार्ज पास करतो यावरून त्या वायरचा असणारा करंट किती प्रमाणात येतो हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याच करंटला SI युनिट आपण दिलेले आहे. SI युनिट ऑफ दॅन इलेक्ट्रिक करंट इज ए कुलोम पर सेकंड और एम्पियर. त्याला आपण म्हणलं जातं एम्पियर. 1 एम्पियर इज इक्वल टू शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आपल्याला 1A इज इक्वल टू 1 कुलम पर 1 सेकंड इज इक्वल टू 1C. यस, इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी नॉट एज ए वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी दॅट मीन्स त्याला दिशा दर्शवण्याची गरज नाही, ती फक्त काय आहे न्यूमेरिकल आहे. त्या ठिकाणी फक्त अंकच निर्देशित केले जातात, त्याला काय दिशेची आवश्यकता नाही. म्हणजे ती अदिश राशी आहे. सदिश आणि अदिश राशी आपण मागे अभ्यासलेल्या आहेत त्या स्वरूपाच्या याला म्हणलं जातं स्केलर क्वांटिटी. नाव द नेक्स्ट पॉइंट इज अन इलेक्ट्रिक सेल. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. Various types of electric cells are available today. These are used in a range of machines from wrist watches to submarine. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला उपलब्ध असणारे सेल आता बाजारात आपल्याला मिळतात. यांचा उपयोग आपल्याला विविध उपकरणांमध्ये करता येऊ शकतो. जसं पाहिलं तर आपले घड्याळ असतील, मिसेल वापरतात त्या घड्याळ जसे आपण ज्याला म्हणतो, किंवा तुमच्या रिस्ट वॉचेस असतील, मनगटी घड्याळ असतील, वॉलची घड्याळ असतील, किंवा रेडिओ असतील, रेकॉर्डर असेल, किंवा रिमोट कंट्रोल असेल, किंवा अजून मायक्रोफोन असतील. या बऱ्याच उपकरणांमध्ये इक्विपमेंट्समध्ये आपण ड्राय सेलचा वापर करतो किंवा विविध पद्धतीच्या सेलचा वापर करतो. त्याचमध्ये आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ ए सोलर सेल. The main function of various electric cells is to maintain a constant potential difference between its two terminals. The electric cells works on an electric charges to maintain a constant potential difference, about which we will learn later. Let us learn about the electric cells that are currently in use. जास्त स्वरूपातील असणारा वापर ह्या ड्राय सेलचा आपल्याला दिसून येतो. पहिला सेल आपण त्यामध्ये अभ्यासणार आहोत की कोरडा विद्युत गट. ह्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं पहा, ड्राय सेल. ड्राय सेल आर यूज इन अवर रेडिओ सेट, wall clock and torches. These are available in 3 or 4 sizes. The construction of a dry cell is as shown in the figure. आता पुढचा आपला जो सेल पहिला आपण जो अभ्यासणार आहोत तो आहे कोरडा विद्युत गट. त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं कोरडा विद्युत गट आणि इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला काय ड्राय सेल. नीट पहा. आता तो सेलचं काय रचना आहे पहा, या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय पॉझिटिव्ह टर्मिनल एक दर्शवलेलं आहे. जो आपण जर घरगुती वापरातला सेल आपण जो पाहतो ड्राय सेल हा जर आपण घेतला आणि तो जो फोडला वापरून झालेला असतो तो, आणि जर त्यावेळेस आपण लक्षात येतं की त्यातील असणारी रचना ही कशा स्वरूपाची आहे. ही रचना आपण ज्यावेळेस पाहू तर आपल्याला असं दिसतं की
त्यातील पहिला महत्वाचा घटक आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल आपल्याला दिसते पहा सगळ्यात महत्वाचं की पॉझिटिव्ह टर्मिनल आपल्याला दिसतं आणि त्यानंतर खाली जो आहे बेस त्याचा त्या बेसच्या बाजूला आपल्याला निगेटिव्ह टर्मिनल दिसतं. आता या सेलच्या रचना कशी आहे तर ते आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काय काय घटक दिसतात त्या आधी पहा नाव काय आहे त्याची कार्बन इलेक्ट्रोड दिसतो हा सगळ्यात महत्वाचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून आपण ज्याला वापर करतो काय आहे कार्बन इलेक्ट्रोड आहे आणि एक डिव्हायझर आहे. डिव्हायझर म्हणजेच काय थोडक्यात ह्या दोन्ही घटकांमधील जो विभाग निर्माण केला जातो तो आहे डिव्हायझर. नंतर एक प्रोटेक्टिव्ह कव्हर ह्या जी काय पेस्ट तयार करून टाकलेली आहे तिला असणाऱ्या प्रोटेक्टिव्ह लेअर आपल्याला एक तयार करून घ्यावा लागतो की जेणेकरून ते घटक एकमेकात मिसळू नयेत यासाठी प्रोटेक्टिव्ह कव्हर दिलेले आहे आपल्याला. त्यानंतर मॅंगनीज डायऑक्साईड हा एक घटक रासायनिक पदार्थ हा आधी धन ध्रुवाच्या किंवा धन टर्मिनलच्या बाजूला आपल्याला सर्व बाजूने बसवलेला आहे आणि इलेक्ट्रोलाइट्स ही एक निर्माण केलेली पेस्टिंग तयार केलेली ती त्या दोन्ही घटकांच्या मध्ये पूर्णतः भरलेली आहे सगळ्या बाजूनी. हे इलेक्ट्रोलाइट आणि झिंक कव्हर आणि त्याच्यावरती आवरण जे दिलेलं आहे ते आहे झिंक कव्हरचं आहे. आता याची रचना आहे आपण फक्त त्यातले घटक पाहणार आहोत आणि त्या पद्धतीनुसार त्याची रचना कशा स्वरूपाची आहे ते आता आपल्याला अभ्यासाचं आहे. त्यामध्ये काय दर्शवले पहा तर यामध्ये दिलेले पहा पहिले सुरुवातीलाच तर यातील घटक आहे ते दिलेला टेक ए लेड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. म्हणजे आपण जो घरगुती वापरातला जो सेल आहे त्या सेलच्या असणाऱ्या वापर झाल्यानंतर त्याचं कव्हर काढायचं आणि त्यातील आतली रचना कशी आहे ती अभ्यासण्यासाठी ते फोडायचं असतं. इनसाइड वी विल फाइंड व्हाईटिश मेटल लेअर पांढऱ्या स्वरूपाचा चंदेरी रंगाचा आपल्याला लेअर त्याला दिसेल ते जर आपण फोडला तर त्यामध्ये आपल्याला काय काय दिसते पहा दिस इज ए झिंक. ते काय आहे मेटल झिंक लेअर आहे. दिस इज ए निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. हा जो बाह्य आवरण जे आपल्याला दिसतं त्या सेलचं पांढऱ्या रंगाचं आपल्याला दिसणार आहे ज्यावेळेस सेल आपण फोडू त्यावेळेस ते कोटिंग जे आपल्याला दिसतं कशा स्वरूपाचं आहे झिंक कव्हरचं आहे. नाव केअरफुली ब्रेक ओपन दिस लेअर. सावधानरित्याने आपल्याला ते काय करायचं फोडायचंय काळजी घेऊन. देर इज अनादर लेअर इनसाइड. त्याच्या आतल्या बाजूला एक आपल्याला दुसरा एक लेअर दिसेल अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड बिटवीन दीज टू लेयर्स. इलेक्ट्रोलाइट हे त्यामध्ये दोन्ही लेअरच्या मध्ये भरलेले आहे. द इलेक्ट्रोलाइट कंटेन्स निगेटिव्हली चार्ज अँड पॉझिटिव्हली चार्ज आयन. These are the carriers of electricity. The electrolyte is a wet pulp of झिंक क्लोराईड. मग ह्यामध्ये पेस्ट तयार करून भरलेली आहे इलेक्ट्रोलाइटची. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असतं झिंक क्लोराईड ZnCl2 अँड अमोनियम क्लोराईड NH4Cl. There is a graphite rod at the center of the cell. This is a positive terminal of the cell. मध्य भागामध्ये या स्वरूपाचा इथं पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून आपल्याला कार्बन इलेक्ट्रोडचा वापर केला किंवा ग्रॅफाइटचा रॉड वापरला जातो. अँड अ पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 इज फिल्ड आउटसाइड द रॉड बिकॉज ऑफ द केमिकल रिॲक्शन. या दोन्हीच्या दरम्यान असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 हे जे एक घटक भरलेला आहे. ऑफ ऑल दीज द केमिकल्स इलेक्ट्रिकल चार्ज इज प्रोड्यूस. ह्या घटकांच्या द्वारे त्यामध्ये रासायनिक पदार्थांच्या द्वारे रासायनिक अभिक्रिया घडून आणली जाते आणि त्याद्वारे इलेक्ट्रिकल चार्जेस हे निर्माण होतात. आणि ते तयार झाल्यानंतर ट्रू टर्मिनल्स ग्रॅफाइट रॉड अँड अ झिंक लेअर अँड अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज in a circuit. Due to the waste pulp used in this cell, the chemical reaction proceeds very slowly. यामधून होणारी रासायनिक अभिक्रिया ही कशी आहे मंद गतीने होणारी आहे. ही काय फास्ट रिॲक्शन होणारी नाही सावकाश होणारी आहे. Hence a large electric current cannot be obtained from this. याद्वारे आपल्याला जास्त स्वरूपाचा विद्युत पुरवठा मिळू शकत नाही. आपल्याला कमी प्रमाणात मिळेल. त्याचं काय आहे कारण तर यामधील असणारी रासायनिक अभिक्रिया कशी घडते सावकाश घडते. Compared to this electric cell using liquids, the shelf life of dry cells is longer. याची जी काय क्षमता आहे ती जास्त काळाची आहे. Dry cells are very convenient to use as these can be
held in any direction with respect to ground and can be used in mobile instrument. जे दळणवळणासाठी असेल किंवा वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळं आपण हा सेल कुठेही हाताळू शकतो, कशाही स्वरूपाचा वापर करू शकतो किंवा त्याला वापरण्यासाठी आपल्याला जास्त श्रम पडत नाही किंवा काळजी घ्यावी लागत नाही. सहजरित्या त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. मग या स्वरूपाचं हा जो घटक आपण आत्ता पाहिला, त्यानंतर पुढचा घटक आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद आपण यामध्ये जॉइन झाल्याबद्दल. ओके, थँक यू.